भाज्यांमध्ये तुम्ही दुधी भोपळा, पडवळ, लाल भोपळा, दोडका या फळभाज्यांचं सेवन रेग्युलर करू शकता. कारण या भाज्या पथ्यकर आहेत. त्यामुळे यांचा आहारामध्ये जरूर समावेश करावा. पण ज्या पालेभाज्या आहेत म्हणजेच लिफी व्हेजिटेबल्स या रोज घेऊ नका किंवा कमी मात्रेमध्ये यांचं सेवन करा. कारण आयुर्वेदामध्ये पण असं रेकमेंडेशन नाहीये. कारण पालेभाज्या तयार करण्यासाठी एक प्रॉपर विधी सांगितलेला आहे. त्यात काय सांगितलेलं आहे? तर स्विन्नम निष्पीडित रसम स्नेहाड्यम नाती दोषलम. आता पालेभाज्या तयार करताना या 3 स्टेप जरूर फॉलो करा. कोणत्या या स्टेप आहेत? तर स्विन्नम. स्विन्नम म्हणजे काय? तर पालेभाज्या स्वच्छ व्यवस्थित करून त्या उकडून घ्यायच्या आहेत. आता त्या तुम्ही स्टीम सुद्धा करू शकता किंवा गरम पाण्यामध्ये उकडून घेऊ शकता. निष्पीडित रसम म्हणजे काय? तर या उकडलेल्या भाज्यांचा रस हा पिळून काढायचा आहे. आणि स्नेहाड्यम म्हणजेच या भाज्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये व्यवस्थित शिजवून मगच यांचं सेवन करायचंय. असं का बरं? तर भाज्यांमधली असलेली रुक्षता किंवा ड्रायनेस हा तेलातील किंवा तुपातील स्निग्धतेमुळे बॅलन्स होण्यासाठी मदत होणार आहे.